अच्छा, भाजपा कव्हर करणारा एक माणूस झाल्यामुळे सगळे आले. आज तुमचं सगळे लय कौतुक करत होते. खाली बसणारी माणसं आणि विरुद्ध वाकावरची पण माणसं. आज महाराष्ट्रातील शेतकऱ्याकरता अत्यंत महत्त्वाचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील घरे असतील, गोठा असेल, शेतकऱ्याच्या शेतीच्या दुरुस्तीकरता लागणारे जे गौण खनिज असेल, याकरता शेतकऱ्यांना कधी वाळू लागतं, कधी माती लागतं, कधी मुरुम लागतं. आणि मग अशा वेळी शेतकरी बैलबंडी किंवा ट्रॅक्टरनी गावतळी असतील, कुठे जलसंधारणाचे बंधारे असतील, महसुली नाले असतील, या ठिकाणी माती मुरुम मिळवतो आणि आपलं घरांची, गोठ्याची आणि सर्व दुरुस्ती करून घेतो. खरं तर विधिमंडळाची मागणी होती, अनेक सदस्याची मागणी होती, आमचे रणधीर सावरकर यांची मागणी होती, जवळपास विधिमंडळातल्या 40-50 सदस्याची मागणी होती की शेतकऱ्याला लागणारं गौण खनिज, रेती, गिट्टी, मुरुम जे शेतकरी स्वतःकरता वापरतात त्याकरता रॉयल्टी माफ असली पाहिजे. आज सरकारने शेतकऱ्यांना लागणाऱ्या गौण खनिजाची रॉयल्टी माफ केलेली आहे. शेतकऱ्यांनी एक साधा अर्ज तलाठ्याकडे करायचा आहे आणि तलाठ्याकडे अर्ज करून कुठून माती आणणार, कुठून रेती आणणार, कुठून त्या ठिकाणी मुरुम आणणार, याकरता त्यांना सुचवायचं आहे. आणि त्यामुळं आता यानंतर जे आपले शेतकरी आहेत त्यांना शेत रस्त्याची दुरुस्ती करायची असेल, त्याच्या शेतातले पावसाळ्याचे खड्डे दुरुस्त करायचे असतील, पावसाळ्यामधल्या चिखल दूर करायचा असेल, विहीर असेल, शेतघर असेल, या सर्वांकरता गौण खनिजाची आता रक्कम माफ करण्यात आली आहे. फक्त शेतकऱ्यांनी कुठला व्यावसायिक उपयोग केला, व्यावसायिक वापर केला तर मात्र गौण खनिज त्या ठिकाणी माफ होणार नाही. त्यांनी व्यापार करू नये, स्वतःकरता जे काही करायचं ते करावं. आणि यामध्ये आमचे तहसीलदार आणि पोलीस शेतकऱ्याचा ट्रॅक्टर अडवायचे, शेतकऱ्याची बैलगाडी अडवायचे. आता यानंतर शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकरता वापरायच्या गौण खनिजाकरता कुठलंही ट्रॅक्टर किंवा कोणतंही वाहन वापरलं तर त्यावर पोलीस आणि तहसीलदार कुठलीही कारवाई करणार नाही, कुठलंही ट्रॅक्टर पकडणार नाहीत. यानंतर शेतकऱ्याचं ट्रॅक्टर पकडलं तर संबंधित तहसीलदार आणि पोलीस खात्यावर, पोलिसांच्या अधिकाऱ्यावर सरकार कारवाई करेल. कुठल्याही शेतकऱ्यांना वेठीस धरायचं नाही आहे. शेतकऱ्याचं गौण खनिज सरकारने माफ केलं, शेतकऱ्याच्या या ठिकाणी गौण खनिज जे वापर आहे त्यांचाही माफ करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने, आमच्या सरकारने आणि आमच्या महसूल खात्याने घेतलेला आहे. आणि अनेक विधिमंडळ सदस्यांची या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची मागणी आज सरकारने पूर्ण केली आहे. याच्यामुळे ही रॉयल्टी माफ केल्यामुळे शासनाला काही नुकसान होणार आहे का, किंवा या रॉयल्टी पोटी शासनाला आजपर्यंत काही किती निधी मिळतो? फारच कमी रॉयल्टी आपण घेतो. पण मला असं वाटतं शेतकऱ्याकडनं रॉयल्टी घेणे हे चूक आहे. शेतकऱ्याकडनं रॉयल्टी घेण्यापेक्षा व्यावसायिकाकडनं जी रॉयल्टी मिळतात त्या सरकारला भरपूर त्या ठिकाणी आपल्याला देणं येतं, स्वामित्व येतं. शेतकऱ्याकडनं कुठल्याही प्रकारची रॉयल्टी घेणे हे चूक आहे. कारण शेतकरी आपल्या शेताकरता काम करतो आहे, तो त्या ठिकाणी राबराब मेहनत करतो आहे. त्यांची मेहनत आज एवढी आहे की त्यामुळं आपला महाराष्ट्र जगतो आहे, देश जगतो आहे. शेतकरी नसेल तर आपण जगू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या कामाकरता रॉयल्टी घेणे चूक आहे. शेतकऱ्याची गाडी पकडणे चूक आहे, शेतकऱ्याचं ट्रॅक्टर पकडणे चूक आहे. आणि त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.
फार मोठे व्यापक निर्णय घेतलेले आहेत. सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता जो अपेक्षित आहे, मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी धानाच्या बोनसचा प्रश्न मार्गी लावला होता. प्रति हेक्टरी 20,000ची घोषणा केली होती. जो प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. शेतकऱ्याचा बोनस देण्याची प्रक्रिया चालू आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं आहे. आत्ताच आपण 35,000 कोटीची कर्जमाफी केलेली आहे आणि एक मोठी काटकसर आम्ही या ठिकाणी केलेली आहे सर्व योजनामध्ये, आणि ही मोठी काटकसर करून आपण आता कर्जमाफी केली आहे. जसं थोडं गाडी रुळावर आली लवकरच आम्ही बोनसचा निर्णय करणार आहोत. आज महिला शेतकरी सन्मान योजनेवर विधेयकावर आता चर्चा सुरू आहे. याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा विरोधकांनी वारंवार उपस्थित केला की शासन जर महिलांना शेतकरी म्हणून त्यांचा सन्मान करून तर जी 20 गुंठे किमान 20 गुंठे जमीन प्रत्येक व्यक्तीकडे शेतकरी व्यक्तीकडे असणं अपेक्षित आहे, तो जो नियम आहे तो मागे घेणार आहे की शासन महिलांना कुठली जमीन देणार आहे? नाही, याच्यामध्ये थोडी गल्लत होते आहे. कारण हा जे शेतकरी महिला जो या ठिकाणी बिल आलेला आहे, यामध्ये शेतीवर काम करणारी महिला, शेतीची मालक महिला, शेतीचे पूरक व्यवसाय करणारी महिला, या सर्वच महिलांना सन्मान देण्याचा विषय आहे. ही केवळ काही हा जे बिल आला आहे किंवा हे जे आम्ही महिलांना सन्मान देतो आहे केवळ एवढ्याकरता नाही आहे की त्या शेतकरीच असल्या पाहिजे, पण शेतीमध्ये काम करणारी मजूर महिला, तिला त्या ठिकाणी योजना मिळाल्या पाहिजे. शेतीवर जे पूरक व्यवसाय असतात त्या ठिकाणी त्यावर काम करणाऱ्या आमच्या बहिणीला त्या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे. म्हणून एक व्यापक दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने, आमच्या सरकारने हा बिल आणलेला आहे. आणि मला वाटतं याचा मोठा फायदा महाराष्ट्राच्या आमच्या शेतकरी बहिणीला होईल. यातनं उद्या काही अपघात विमा काढायची असेल, शेतमजुराचा अपघात झाला आमच्या बहिणीच्या एका ठिकाणी, काही वीज पडली, त्यावेळी मात्र त्या महिलांना काहीच मिळत नाही. शेतमजूर म्हटल्यावर काहीच मिळत नाही, शेतकरी म्हटल्यावर सारा योजना मिळतात. त्यामुळं शेतकरी महिला असली आणि ती डेसिग्नेटेड असली, तिच्याकडे कार्ड असेल, त्याला त्या ठिकाणी सन्मान मिळेल. आणि कार्ड मिळाल्यावर शेतकऱ्यांच्या जेवढ्या योजना येतात तेवढ्या या सर्व महिलांना लागू राहील. आणि त्यामुळं एक व्यापक निर्णय घेतलेला आहे. तुळजाभवानी मात्यातल्या महिला बचत गटांना जी जमीन दिली जाणार आहे 2.5 एकरच्या, ती नेमकी कुठली देणार आहे, त्याबद्दलचा खुलासा करा. महाराष्ट्र सरकारने राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना या राज्यात सुरू केली आहे. महिला बचत गटांना, महिलांच्या सेवा सहकारी संस्थांना आणि या ठिकाणी कोऑपरेटिव्ह महिला बचत गटांना राज्य सरकारच्या वतीने महसूलची जी पडीत जागा आहे, आमच्या खात्याची पडीत जागा, हजारो एकर पडीत जागा आमच्याकडे आहे. या पडीत जागापैकी एका बचत गटांना 2.5 एकर एवढी जागा आम्ही 3 वर्षाच्या लीजवर देणार आहोत आणि पुढे ती लीज 2 वर्षांनी वाढवणार आहोत. या बचत गटांनी तहसीलदारकडे अर्ज करून ही 2.5 एकर जागा घ्यायची आहे. आणि आम्ही तर नागपूरमध्ये जो या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय केला की त्या बचत गटांना 2.5 एकर जागेसोबत 1 लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी फिरतं भांडवल देणार आहोत. कर्ज नाही, फिरतं भांडवल देणार आहे. आम्ही नागपूरमध्ये 2200 महिला बचत गटांना 1 लाख रुपये, 22 कोटी रुपये वितरित केले आहे. आणि हे 1 लाख रुपये जे रिव्हॉल्विंग फंड आहे, 2.5 एकर जमीन आहे, यामध्ये आमच्या महिला बचत गटांना या ठिकाणी चारा पॉलिसी आम्ही आणलेली आहे. त्यांना नेफियर ग्रास किंवा बांबू लागवड किंवा सामाजिक वनीकरणाची नर्सरी, व्यावसायिक नर्सरी, नेफियर ग्रासच्या माध्यमातून डेव्हलपमेंट आणि बांबूच्या माध्यमातून डेव्हलपमेंट जर केलं तर मला विश्वास आहे की या महिला बचत गटांना वार्षिक 5 लाख रुपयाचा उत्पन्न होऊ शकतं. 10 महिला 5 लाख रुपये वार्षिक कमवू शकतात. इतका एक या ठिकाणी आमच्या महिला बचत गटांना रोजगार देणारा, रोजगार निर्मिती करणारा हा प्रकल्प आम्ही मंजूर केलेला आहे. आमच्या महसूल खात्याने मंजूर केलेला आहे. राज्यातल्या आमच्या सर्व भगिनींना विनंती आहे की त्यांनी आमच्या तहसीलदारला 2.5 एकर जागा मागावी आणि DPC पालकमंत्री यांच्या माध्यमातून, आमच्या विधानसभे सदस्याच्या माध्यमातून 1 लाख रुपये अनुदान या महिला बचत गटांनी घ्यावं, जेणेकरून रोजगार निर्मितीकरता देवेंद्र फडणवीस सरकारने उचललेले महत्त्वाचं पाऊल आहे. एवढंच नाही, आमच्याच जागा नाही
तर आम्ही या ठिकाणी वनमंत्र्यांना विनंती करणार आहे, त्यांच्याकडे ज्या पडीत जागा आहेत त्यांनी या ठिकाणी लीजवर द्यायच्या आहे. आम्ही या ठिकाणी इतर खात्याच्या जागा ज्या पडलेल्या आहेत त्यांनाही विनंती करणार आहे की तुम्ही 3 वर्षाकरता या जागा महिला बचत गटाला द्या. पडीत जागा राहण्यापेक्षा, ती जागा अतिक्रमित होण्यापेक्षा, त्या जागेवर लोकांचे अतिक्रमण करून कब्जे करण्यापेक्षा आमच्या महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून द्या, अशी या ठिकाणी पॉलिसी आम्ही आणली आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदिरातली 4121 एकर जी जमीन आहे त्यापैकी 403 एकर जमीन ही देवस्थान ट्रस्टला अंधारात ठेवून जी काही लाटल्याचं समोर आलेलं आहे त्या संदर्भात तुम्ही नाही, मला तुळजाभवानी मंदिर ट्रस्टने अशी जर बाब आली आहे तर मी जिल्हाधिकारी सोलापूरला नक्की विचारेल, जिल्हाधिकारी धाराशिवला नक्की विचारेल, आणि सोबतच जर मंदिर ट्रस्टने जर माझ्यासमोर विषय मांडला तर नक्की या ठिकाणी याचा सोक्षमोक्ष आम्ही लावू. साहेब, बच्चू कडू यांनी सकाळी एक विधान केलेलं आहे की केंद्र सरकारला या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातनं मोठं बळ देण्याचं काम हे एकनाथ शिंदे करत आहेत भाजपच्या शिवाय, आणि दुसरीकडे ज्या पद्धतीने शिवसेनेत इनकमिंग वाढलेलं आहे हे पाहता विरोधकांसह मित्र पक्षांमध्ये देखील एक धास्ती आहे असं ते विचार त्यांनी आणखी एक वाक्य त्यातच असं बोललंय की जे भाजपला जमलं नाही ते शिंदे साहेबांनी करून दाखवलं. नाही, एकतर महायुतीच्या समन्वय समितीत हे ठरलं आहे की महायुतीवर कुठली उपरोधिक टिप्पणी करायची असेल तर आपल्या पक्षनेत्याला विचारलं पाहिजे. आता बच्चू कडू असे बोलले ते एकनाथ शिंदेजींना विचारून बोलले काय मला माहिती नाही. राहिला प्रश्न जी उपरोधिक टीका त्यांनी केली आहे त्याबद्दल मी त्यांना आवर्जून सांगेल की जेव्हा असे कुठलेही निर्णय होतात तेव्हा आपापला पक्ष वाढवण्याकरता आपापली भूमिका ही करायची असते. आम्ही आमच्या समन्वय समितीत हा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचे अधिकार राहतील. जर उद्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना जर वाढली तर महायुती वाढली आहे. उद्या अजित या ठिकाणी जर सुनेत्रा पवारजींनी काही पक्षप्रवेश केले तर राष्ट्रवादी वाढली, महायुती वाढली. त्यामुळे येऊन जाऊन काय आहे, येऊन जाऊन महायुतीचे त्या ठिकाणी मजबूतीकरण या महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे आम्ही हा कधी विचार करत नाही की शिवसेना का वाढत आहे, राष्ट्रवादी का वाढत आहे, भाजप का या ठिकाणी असा निर्णय करत नाही आहे. त्यांच्या पक्षाला वाढवण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि त्यामुळं आम्हाला त्याच्यामध्ये काही आमचा संबंध नाही आहे. आम्हाला त्या ठिकाणी औचित्य नाही आहे. एकनाथ शिंदेचा पक्ष त्यांनी वाढवला तर आम्हाला त्यात काही म्हणणं नाही, पण त्यामुळं भारतीय जनता पार्टीला काही त्यातून बोलणे, त्यातून उपरोधिक बोलणे हे काही मात्र योग्य नहीं असं मला वाटतं. जिस तरह से महिलाओं को किसानों का दर्जा सरकार दे रही है, विपक्ष कह रही है कि लाडली बहना का असर पॉपुलरिटी कम हो गई है, उनका रोष है, जिनके नाम काटे गए, इसलिए सरकार ये बिल ला रही है और किसानों के जो महिला है उनके नाम पर जब जमीन नहीं रहेगी तो उनको किसान दर्जा देने का फायदा क्या है? देखिए, इसका स्वागत तो अपोजिशन ने करना चाहिए था. सरकार की मंशा क्या है कि महिला किसान जो खेत में काम करती है वो मजदूर है. आज अगर कोई किसान नहीं है, महिला उसके नाम पे खेती नहीं, लेकिन वो खेती में और कुछ व्यवसाय करती है, कुक्कुट पालन करती है और खेती को जोड़कर व्यवसाय करती है, उनके नाम पे ज़मीन नहीं है लेकिन वो मजदूर या व्यावसायिक दर्जा उसको मिलता है. लेकिन हमारी सरकार ये करना चाहती है खेत में काम करने वाली बहन हो, साथ में कोई जोड़कर व्यवसाय करने वाली कोई बहन हो और जिसके नाम से खेत है वो बहन हो, जिनके परिवार के पति के नाम पे कोई खेती उनका वो बहन हो, ये सबको अगर अपन ने किसान का दर्जा दिया तो किसान को मिलने वाली सारी फैसिलिटी, केंद्र सरकार राज्य सरकार की सारी योजनाएं ये सभी बहनों को मिलेगी. आज क्या हो रहा है, जो किसान में खेत में काम करने वाली किसान की हमारी बहन है, मजदूर दिखाया गया, कोई भी योजना नहीं मिलती है. कल बिजली गिरी तो 2 लाख रुपए की गोपीनाथ मुंडे जी की, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नाम की योजना जो है वो नहीं मिलती है. उनका फसल का बीमा नहीं कर सकते हैं. खेत में काम करने वाली मेरी बहन को अगर हमने किसान का दर्जा दिया, उसको सम्मान दिया, तो राज्य सरकार की कम से कम 15 योजनाएं ये वो बहन को लागू होगी. उसका अड़चन में उसको साथ मिलेगा. इसलिए हमने निर्णय लिया है. और मेरी बहन को अगर किसान का सम्मान का दर्जा मिलता है तो अपोजिशन को क्या डर है.
अपोजिशन ने आज तक क्यों नहीं किया ये सम्मान? हमारी बहनों का सम्मान हम कर रहे हैं। खेती की जमीन कहाँ से देंगे? जमीन सरकार देखिए, की जमीन का सवाल ही नहीं है। जमीन आप उनके नाम पे रहना आवश्यक नहीं है। वो किसान के खेत में काम करती है, वो किसान नहीं है। किसान के खेत में बोती है, वो मजूर है। कब मजूरी रखेंगे उसको? कोई योजना नहीं मिलने देंगे। वो कोई रोजगार जोड़ के रोजगार करती है, उसको मजूरी रखेंगे? मेरा कहना है, हमारे सरकार का कहना है, जब वो खेत में काम करने जाती है तो किसान है, जब खेत को जोड़कर काम करती है तो किसान है। तो मुझे लगता है कि सरकार ने बहुत बड़ा सम्मान हमारी बहनों को दिया है और ये सम्मान हम देंगे। अपोजिशन इसको अगर राजनीति करती है तो हमारी बहना इनको अपोजिशन को छोड़ेंगे नहीं। जो बहन को किसान का दर्जा मिलने वाला है, ये एक सरकार का बहुत बड़ा पहल इस देश के अंदर महाराष्ट्र सरकार का है। बाहुबली साहब, संजय राउत ये बोल रहे हैं कि हमारे पास ईडी सीबीआई आएगी तो हम घंटे भर में बीजेपी के 10 टुकड़े करेंगे, शिंदे सेना के भी करेंगे, एनसीपी अजित पवार के भी करेंगे। 2047 के बाद देखेंगे। ये जो नहीं, वो कह रहे हैं कि 2047 से तो कोई चांस नहीं है। ये देश की जनता और महाराष्ट्र की जनता एनडीए के साथ है और 2047 के बाद संजय राउत जी कहाँ रहेंगे, मैं कहाँ रहूँगा नहीं मालूम, लेकिन 2047 से तो कोई भविष्य नहीं है उनके हाथ में जाने का। इसलिए 2047 के बाद देखेंगे। सर, आज मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यावरती तुमच्या मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत अमित साटम, त्यांचं असंवेदनशील असं वर्तणूक दिसून आली. विधान भवनाच्या बाहेर या परिसरामध्ये खरं तर जयंत पाटील यांच्याशी बोलताना ते हसून या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया त्यांच्यासोबत बोलत होते. ही सगळी वागणूक असंवेदनशील दिसते का? कारण की एका व्यक्तीचा मृत्यू झाला या प्रकरणात. नाही, मला संदर्भ माहीत नाही, पण प्रत्येक घटना आमच्याकरता अत्यंत महत्त्वाची आहे, संवेदनशील आहे. तिला भावनिक पद्धतीने तिला या ठिकाणी घेऊन तिला त्या घटनेचा आदर, त्या घटनेला तातडीनं सरकारने टेकओव्हर केलं पाहिजे. त्या दुःखद परिवाराची सांत्वना केली पाहिजे. दुःखद परिवाराचा तर जीव आपण वापस आणू देऊ शकत नाही, पण त्या दुःखद परिवाराच्या पाठीशी सरकार कसं उभं आहे हे आपल्या वर्तणुकीतून दिसलं पाहिजे. मला वाटतं अमित साटमजी अत्यंत प्रगल्भ नेते आहेत. त्यांनी काहीतरी दुसरा संदर्भ जोडून त्या ठिकाणी काही सुरू असेल, त्याच्यामध्ये हे वाक्य टिपलं गेलं असेल. कधी कधी व्यक्ती बोलताना एक बोलतं, दुसरं त्याची चालू होतं, तिसरं चालू होतं आणि त्यामुळे कुणाचा संदर्भ कुणाशी जोडला येतो. मला वाटत नाही की अमित साटमजी कधी असे या ठिकाणी कुठल्याही संवेदनशील घटनेला असं करतील. त्यांनी जोडून काही बोलले असतील म्हणून झालं असेल, पण त्या ठिकाणी सरकार ही गांभीर्याने संवेदनशीलपणे अशा घटनेला घेईल आणि मृत जो त्या ठिकाणी मृत कुटुंबातला जो मुलगा आहे किंवा जे काही घटना झाली आहे त्याला घटनेला सरकार त्या घटनेच्या पाठीच्या घटनेमध्ये जो त्या ठिकाणी परिवार है त्याच्या पाठीशी सरकार उभं राहील. एक बड़ी चर्चा चल रही है कि जिस तरह से अपोजिशन, चाहे फिर वो अलग अलग पार्टियां अपोजिशन की, इंडिया अलायंस की पार्टियां हो, शरद पवार जी की पार्टी हो, उद्धव ठाकरे की पार्टियां हो, विकास के एजेंडे पर आपके साथ जुड़ रहे, ऐसा आपके एनडीए का कहना है. विपक्ष का ये कहना है कि उनके लोगों को जो है तोड़ा जा रहा है क्योंकि एजेंसीज का दबाव है. शरद पवार की पार्टी जो है उनमें भी 2 धारा बटी जा रही है कि एक सत्ता पक्ष की जाए या फिर कांग्रेस में विलय किया जाए. क्या ऐसी कोई चर्चा आपके बारे आपको जानकारी? देखिए, ना मुझे इस चर्चा में पढ़ना है, ना मेरे पास कोई चर्चा है, लेकिन इशू ऐसा है, अपोजिशन क्यों टूट रहा है, क्या भविष्य है उनके पास? जब उनका नेता राहुल गांधी जैसा नेता रहेगा तो क्या भविष्य है? उद्धवी जैसे नेता है तो क्या भविष्य है? शरद पवार जी की परिस्थिति आज ठीक नहीं है, उम्र के हिसाब से, हेल्थ के हिसाब से, क्या भविष्य है वहाँ के रहने वाले लोगों का? आखिरी हर व्यक्ति अपना भविष्य देखता है. राजनीति में काम करने वाला व्यक्ति भविष्य देखता है. तो भविष्य की चिंता है, चुन के आने का कोई सवाल नहीं है. आने वाले 2047 तक कोई ठीक ठिकाना नहीं है, नेतृत्व ही नहीं है. देखिए, पार्टी आने क्या कोई पत्थर मट्टी थोड़ी होती है, नेतृत्व होता है. जिस पार्टी के पास नेतृत्व है वो पार्टी मजबूत पार्टी होती है. और इस देश में प्रधानमंत्री मोदी जी का नेतृत्व ऐसा है जो सभी को खींच के लाता है, सभी को आवाज आने की बात करते हैं लोग. प्रधानमंत्री जी का नेतृत्व जो है और भारतीय जनता पार्टी के वैचारिक परिस्थिति विचार जो है उसको लेकर लोग हमारे साथ आ रहे हैं, हमारे साथ जुड़ रहे हैं, हमारे एनडीए में जुड़ रहे हैं. तो मुझे लगता है हम नेक, ईमानदार और स्वच्छ दिल से लोगों को साथ काम करने को तैयार है. अपोजिशन को ऐसा लगता है कि इनकी नाव में बैठना चाहिए तो निश्चित रूप से वो हमारा दामन पकड़ सकते हैं. विकसित भारत का दामन मोदी जी ने दिया हुआ है,
वो दामन को अगर लोग पकड़ते हैं, इसके लिए हम क्या करेंगे? विकसित भारत का दामन मोदी जी ने दिया हुआ है। सर महाराष्ट्र में कई जिलों में भारी बारिश हो रही है पिछले 2-3 दिन से, मुंबई समेत रायगढ़, कोंकण, बेटिया, मुंबई, MMR रीजन। किस तरह के निर्देश कलेक्टर्स को दिए गए हैं जो बाढ़ की आज दुर्घटनाएं हो रही है उसको लेकर हर कैबिनेट की तरह आज भी कैबिनेट में मुख्यमंत्री महोदय जी ने पूरी ब्रीफिंग ली है। कैबिनेट ने ब्रीफिंग ली है। 29 मृत्यु हो गए हैं, 45 जनावर चले गए हैं, ऐसी सारी ब्रीफिंग होती है। उस पर क्या क्या NDRF ADRF कहाँ भेजना है, कहाँ पे ADRF को रखना है, कहाँ NDRF को रखना है, सारा प्लानिंग होता है कैबिनेट में और वो हिसाब से सारा बचाव कार्य चालू होता है। आज मुख्यमंत्री ने कैबिनेट में सारा बचाव कार्य की योजना तैयार की। आने वाले 4 दिन जो बारिश के इसको लेकर कहाँ पे टीमें होना चाहिए, क्या होना चाहिए, सारी योजना तैयार की है और सरकार पूरी चुस्त है और सरकार पूरी तरह से इस पर ध्यान देकर है।